नाती ही फक्त वाईट लोकांमुळेच तुटत नाहीत, तर फिलिंग्स ज्या बोलल्याच गेल्या नाहीत आणि इगो, ताण, चुकीच्या सवयी आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यासारख्या सवयीमुळे हे होत असतं. हल्ली नाती तुटण्याचं प्रमाण का वाढलंय? घटस्फोटासाठी कोर्टाबाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला ताणतणाव, स्ट्रेस आणि अँझायटी सारख्या त्रासांनी का वेढलेला आहे? आपल्या भारताने आणि मराठी माणसाने खूप प्रगती केली. पैसा, शिक्षण, स्वातंत्र्य सर्व काही मिळवलं. पण या मराठी माणसाकडून एक गोष्ट हरवली आहे आणि ती म्हणजे समजून घेण्याची वृत्ती. वाढलेला इगो, सोशल मीडिया आणि आपलं मानसिक आरोग्य या सगळ्यांचा आपल्या नात्यांवर खूप खोल परिणाम होतोय. आज आपण अशाच 9 कडू सत्यांचा सामना करणार आहोत. यात आपण पाहूया तुमचे नातेसंबंध तुटण्यामागची खरी मानसिक कारणं काय आहेत आणि इगो, ताणतणाव आणि सोशल मीडियाचा मेंदू आणि आपल्या नात्यांवर परिणाम काय होतोय. चला यावर उपाय शोधूया आणि आपली नाती जपूया. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नंबर 1, संवादाचा अभाव. आजकाल नवरा बायको एकाच घरात राहतात, पण त्यांना एकमेकांशी बोलायला देखील वेळ मिळत नाहीये. संवाद हा फक्त कामापुरताच उरलेला आहे. सोशल मीडियावर मात्र हॅपी कपल म्हणून फोटोज टाकले जातात, पण एकमेकांसाठी वेळ देखील दिला जात नाहीये. ऑनलाईन टाकलेल्या फोटोजमध्ये, रील्स किंवा स्टेटसमध्ये सगळं काही आनंदी जीवन दिसतंय, पण खऱ्या आयुष्यात मात्र सगळं दुःख, भीती आणि एकमेकांविषयी अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि अपेक्षा दिसून येत आहेत. आणि याचा परिणाम म्हणजे गैरसमज, एकमेकांविषयी राग, मनात पडलेली प्रश्ने ज्यांची उत्तरे कधी मिळालीच नाहीत, या आणि यासारख्या अनंत गोष्टी मनात साचायला लागतात. जर असंच तुमच्या सोबतही घडत असेल तर घाबरू नका. रोज किमान 15 ते 20 मिनिटे तरी फक्त एकमेकांसाठीच द्या. या वेळेत कोणताही फोन नको, फक्त संवाद होऊ द्या. आज काय वाईट झालं यापेक्षा आज तुला कशामुळे छान वाटलं, अशा प्रकारच्या प्रश्नांना विचारा. नंबर 2, इगो आणि माघार न घेणं. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे स्त्री आणि पुरुष हे समान बनू शकले. सामाजिक दृष्ट्या ही एक खूप मोठी आणि प्रगतीची बाब आहे. असं असलं तरी नवरा बायको या दोघांमध्ये नेहमी मीच तुझं का ऐकायचं हा अहंकार खूप वाढलेला आहे. दोघेही म्हणतात मी देखील कमावत आहे, मी देखील मेहनत करत आहे, मग मीच का झुकायचं. हीच वृत्ती आहे जी या दोघांच्या नात्यात दुरावा आणते. अशा वेळी नात्यात नेहमी जिंकण्यापेक्षाच कधी कधी नातं टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. वादविवाद असताना नेहमी स्वतःला हा प्रश्न विचारा की या क्षणी माझा इगो जास्त महत्वाचा आहे की हे माझं आपलं नातं महत्वाचं आहे. नंबर 3, स्वीकार आणि आदर नसणं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत जगत असतो ना, तेव्हा ती व्यक्ती जशी आहे तशीच तिला स्वीकारणं हे खूप गरजेचं असतं. नेहमी या व्यक्तीने तिच्यात बदल करावे आणि त्याने आपण म्हणेल तसंच वागावं, ह्या अपेक्षेमुळे आपल्या आयुष्यात फक्त दुःखच यायला लागतं. तू असाच का वागतो या प्रश्नामुळे कित्येक वाद जन्माला यायला लागतात. जोपर्यंत तुम्ही समोरच्याला जज करत राहाल, तू असा नको करू, तू असा नको राहू, तू तसंच वाग असं म्हणत राहाल, तोपर्यंत तुमचं हे नातं सुधारणार नाही. वर्तणुकीत नेहमी एकमेकांविषयी आदर ठेवा. दोघांची मते वेगवेगळी असतात, दोघांचा स्वभाव वेगवेगळा असतो, पण तू वाईट आहेस असं समोरासमोर न म्हणता, जर आपण मला हा विचार पटला नाही, आपण दुसरा मार्ग शोधूया असं म्हणू लागलो तर नातं आणखी घट्ट होईल. म्हणजे समोरच्याचा विचारांचा विरोध करा, समोरच्या व्यक्तीचा
माणूस म्हणून विरोध करू नका. नंबर 4, पालकांचे मुलांशी अंतर. आपल्या मराठी कुटुंबामध्ये वडील नेहमी कठोर असतात आणि आईला नेहमी शिस्तीत राहिलेलं आवडत असतं. पण अशामुळे मुलांचं त्यांच्या आई वडिलांशी असलेला जो संबंध आहे हा जवळचा नसून तो एका दुराव्यात बदलताना दिसतो. ही मुलं अशा पालकांना मनमोकळेपणाने बोलू देखील शकत नाहीत. त्यांच्या मनातल्या अडचणी शेअर करू शकणार नाहीत आणि ती तशीच वाढत असतात आणि हा दुरावा ते मोठे झाल्यावरही त्यांच्यात आणि या आई वडिलांमध्ये तसाच राहतो. पण हे वेळीच सुधारता येईल. प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना प्रेमाने जवळ घेऊन बोलणं खूप गरजेचं आहे. प्रेमाचा स्पर्श हाच पहिला संवाद आहे. यासोबतच पालक म्हणून आई वडिलांनी देखील एकमेकांसोबत आदराचं वर्तन ठेवायला हवं. जर वडीलच आईची किंवा आईच वडिलांचा अनादर करत असेल तर मुलेही तसंच वागायला लागतात. त्यामुळे मुलांसमोर नेहमी एकमेकांशी आदराने बोला. रोज एकदा का होईना मुलांना जवळ घेऊन त्यांचं बोलणं ऐकून घ्या. विचारपूस करा. नंबर 5, सोशल मीडियाचा मेंदूवर परिणाम. दिवसभर रील्स, शॉर्ट्स आणि फास्ट कंटेंट पाहत राहणे. जवळपास आपण सगळेच थोड्याच प्रमाणात का होईना पण या सवयीने ग्रासून गेलेलो आहोत. इथे दर 3 ते 5 सेकंदाला नवा व्हिडिओ, नवा जोक किंवा नवा ड्रामा पाहायला मिळतो. पण या सगळ्यामुळे आपल्या मेंदूत डोपामिन आणि सेरोटोनिन यासारखी केमिकल्स झपाट्याने तयार व्हायला लागतात आणि यामुळे आपल्याला टेम्पररी मजा यायला लागते. मग हळूहळू आपल्याला याची सवय लागते आणि आपण याचे व्यसनी बनायला लागतो. पण याचे साईड इफेक्ट्स मात्र खूप वाईट आहेत. यात आपल्याला पेशन्स म्हणजेच आपला जो संयम आहे हाच आपल्यातून कमी व्हायला लागतो. साध्या स्लो गोष्टी आता आपल्याला बोर व्हायला लागतात. मग वर्तणुकीतला चिडचिडेपणा वाढून आपल्यातली एकाग्रता ही कमी व्हायला लागते. मग साहजिकच या सगळ्यांचा परिणाम आपल्या नात्यावर होऊ लागतो. आपल्या समोरचा माणूस हा आपल्या या रील्स सारखा नेहमी आपल्याला एंटरटेन करणारा नसतो किंवा त्याच्यासोबत लगेच आपल्याला बोर व्हायला लागतं. मग मनात चिडचिडेपणा, असंतुष्टता यासारख्या गोष्टी वाढायला लागतात. यासाठी आपल्या सर्वांनाच आपल्या या स्क्रीन टाइमवर लिमिट घालणं खूप गरजेचं आहे. दिवसातून ठराविक फिक्स्ड काळच या फोनसाठी द्या. खऱ्या आयुष्यातल्या लोकांशी बोलणं, चालणं, वाचन, शांत बसणं यासारख्या गोष्टींनी तुमच्या मेंदूला डिटॉक्स करा. नंबर 6, प्रेमातला नकार पचवणं. काहींचा माइंडसेट हा मी खूप स्पेशल आहे आणि कुणीच मला नकारू शकत नाही अशा प्रकारचा असतो. पण जेव्हा आपण या माइंडसेटमध्ये असतो ना आणि पुढे चालून जर यदा कदाचित कुणी जर आपल्याला नकार दिलाच तर लगेच आपण डिप्रेशनच्या माइंडसेटमध्ये जायला लागतो. मग स्वतःला युजलेस समजणं किंवा राग, बदला किंवा ऑब्सेशन यासारख्या गोष्टींकडे आपण जायला लागतो. पण इथेच आपल्याला वास्तविकता काय आहे ती समजून घ्यायची आहे. जेव्हा कोणी तुम्हाला नकार देत असताना तेव्हा तुमची किंमत कमी होत नसते हे लक्षात घ्या. समोरच्याचा नकार म्हणजे ती त्याची चॉईस आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. तुमची किंमत काय ही तुम्ही त्याला रिस्पॉन्स कसा देता यावरून ठरत असते. मी तुझ्या निवडीचा आदर करतो किंवा मी दुखावलो किंवा दुखावले आहे पण या नकारामुळे मी स्वतःची व्हॅल्यू कमी करून घेणार नाही. अशा प्रकारे रिस्पॉन्स दिल्याने आपण आयुष्यातून डिस्टर्ब होणार नाही. नंबर 7, मानसिक आजारांचा कलंक. प्रत्येक माणूस जन्मतःच परफेक्ट नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हे न ते प्रॉब्लेम्स असू शकतात. पण आजही समाजात सायकोलॉजिस्टकडे किंवा कोणत्या तरी थेरपीकडे जाणं म्हणजे आपल्या मानसिकतेविषयीची प्रश्न घेऊन जाणं याला लोक सरळ वेडेपणा म्हणून मोकळे होतात. पण ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराच्या व्याधींना बरं करण्यासाठी डॉक्टराकडे जातो तसंच मनाचीही काळजी घ्यावी लागते. वेळीच जर समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग झाली तर खूप मोठं संकट टळू शकतं. एखाद्या नात्यात जेव्हा तुमची प्रॉब्लेम्स एकमेकांकडून सुटल्याच जात नसतील तर ती प्रश्ने घेऊन एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या.
नंबर 8, स्वतःला बदलू नका. प्रेमात पडल्यावर समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी आपण त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे स्वतःत बदल करायला लागतो. असं करत असताना तो किंवा ती खुश राहावी म्हणून आपण स्वतःचा मूळ स्वभाव, आपल्या आवडीनिवडी किंवा स्वतःचे ओपिनियन्स देखील सोडून द्यायला लागतो आणि त्यांना आवडेल तेच अनुकरण आपण करायला लागतो. यामुळे एखाद्या वेळी समोरच्याला वाटेलही की हा माझ्यासाठी किती ऍडजस्ट करतोय, पण काही काळ गेला की तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही. आणि एवढं सगळं करूनही जर पुढे चालून हे नातं तुटलंच तर तर त्यातून होणारा दुःख मात्र आणखी दुप्पट असेल. त्यामुळे समोरच्यासाठी स्वतःला बदलणारच असाल तर हे बदल हेल्दी असू द्या. म्हणजे तुमच्यात जर कुठली चुकीची सवय असेल तर समोरच्यासाठी ती सवय बदला, पण तेच स्वतःची ओळख, स्वतःचा मूळ स्वभाव यासारख्या गोष्टी गमावणं म्हणजे स्वतःलाच गमावणं होईल. नात्यांसाठी सुधारा, पण स्वतःला गहाण ठेवू नका. नंबर 9, गृहीत धरणं. आपल्याला जे सहजपणे मिळतं त्याची कदर आपण करत नाही. एखाद्याच्या आयुष्यात एक चांगला जोडीदार मिळणं, आई बाबा, मित्र यासारखी लोक मिळणं याला देखील नशीब लागतं. पण काहींना त्यांच्या आयुष्यात ही सगळी नाती अगदी सहजपणे मिळालेली असतात आणि यामुळेच ते या सगळ्या जवळच्या लोकांना टेकन फॉर ग्रँटेड म्हणतात तसं अगदी गृहीत धरून वागायला लागतात. ही व्यक्ती माझ्याच मालकीची आहे आणि मी हिच्यासोबत वाटेल तसं वागू शकतो, असं जर आपण या मानसिकतेतून या व्यक्तीसोबत वागू लागलो तर ही समोरची व्यक्ती स्वतःला महत्वहीन समजायला लागते आणि कुणालाच अशी भावना आवडत नसते. त्यामुळे नात्यात नाराजी आणि दुरावा वाढायला लागेल. त्यासाठी नातं कितीही जुनं असो तिथे छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील थँक्यू आणि सॉरी म्हणायची सवय लावायला हवी. रोज एकमेकांबद्दल आज मी कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहे याविषयी 3 गोष्टी लिहून ठेवा. कृतज्ञता हीच नात्यामध्ये एक ऊब आणि जिव्हाळा परत आणणारं औषध असतं. तर मित्र हो, नाती ही फक्त वाईट लोकांमुळेच तुटत नाहीत, तर फिलिंग्स ज्या बोलल्याच गेल्या नाहीत आणि इगो, ताण, चुकीच्या सवयी आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यासारख्या सवयीमुळे हे होत असतं. लक्षात असू द्या, नातं वाचवण्यासाठी दोघांनी मिळून काम करायचं असतं. समोरचा कसाही वागला तरी निदान आपण तरी आपला भाग प्रामाणिकपणे पार पाडू शकतो. या मुद्द्यांपैकी कोणता मुद्दा तुमच्या नात्यामध्ये जास्त दिसतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांच्या नात्यामध्ये तणाव आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा मित्र हो. त्यांना याची खूप गरज आहे. धन्यवाद मित्र हो.